नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत। मार्केटमध्ये हिरवीगार ताजी कोथिंबीर अगदी भरपूर प्रमाणात आली आहे, म्हणूनच आज आपण पाहतोय कोथिंबीरीची एक रेसिपी। आज आपण पाहतोय कोथिंबीर वडी आणि विशेष म्हणजे ही कोथिंबीर वडी तयार करताना आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये, त्यामुळे ही कोथिंबीर वडी फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा 3-4 दिवस अगदी सहज टिकते। फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत स्वादिष्ट खमंग दीर्घकाळ टिकणारी कोथिंबीर वडी। कुरकुरीत खुसखुशीत खमंग कोथिंबीर वडी करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला 2 गावरान फ्रेश हिरव्यागार कोथिंबीरीच्या जुड्या घ्यायच्यात आणि या जुड्या आपल्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि त्यातील सगळं पाणी निथून काढायचं आहे। अशा प्रकारे मिठाच्या पाण्यात कोथिंबीर स्वच्छ धुतल्याने तिच्यातील कीटाणू नष्ट होतात। आणि हे पहा, कोथिंबीरीच्या मुळाकडील बाजूचे देठ आपल्याला कापून टाकायचे आणि ते बाजूला ठेवून द्यायचे। परंतु हे देठ आपल्याला फेकून द्यायचे नाहीत। या देठांची आपल्याला चटणी करता येते किंवा मग रस्सा भाजीच्या वाटण्यासाठी सुद्धा हे देठ वापरता येतात। खरी पोषण मूल्य आणि चव असते ना ती या देठातच। देठ काढून झाल्यानंतर हे पहा, कोथिंबीर आपल्याला अशा पद्धतीनं निवडून घ्यायची। म्हणजे कोथिंबीरीचे आपल्याला जाड जाड देठ घ्यायचे नाहीत, परंतु कोवळे देठ मात्र घ्यायचे। जरी खरी चव देठांमध्ये असली ना तरी कोथिंबीर वडी कट करताना ती तुटते, तिचे तुकडे पडतात, म्हणून आपल्याला कोवळे कोवळे देठ घ्यायचे, जाड देठ घ्यायचे नाहीत। आणि कोथिंबीरीची निवड करताना आपल्याला डार्क रंगाची गावरान कोथिंबीर घ्यायची आहे। जी कोथिंबीर उंच डार्क आणि फुलालेली असते ना ती घेण्याचा प्रयत्न करा, कारण ती जास्त सुगंधी असते आणि जास्त चविष्ट असते। हे पहा, 2 जुड्या निवडून झाल्यानंतर इतके देठ मिळालेत, याची आपण नंतर चटणी किंवा वाटण्यासाठी उपयोग करणार आहोत। आपली कोथिंबीर निवडून झाली आहे, ती कोरडी सुद्धा झाली आहे। आता आपण कोथिंबीर वडीसाठी लागणार एक छोटंसं वाटण तयार करायला घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे पहा 4-5 तिखट हिरव्या मिरच्या, 10-12 कढीपत्त्याची पानं, 1 टीस्पून जिरे, 10-12 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या, पाव टीस्पून मीठ आणि हे पहा मुठभर कोथिंबीरीचे जाड देठ घ्यायचेत आणि अगदी 2 टेबलस्पून पाणी घालून आपल्याला याची सर्वांची बारीक अशी पेस्ट तयार करायची। आपली बारीक पेस्ट तयार झाली आहे। आता आपण ती एका वाटीमध्ये काढून घेऊया। जर तुम्ही देवाच्या नैवेद्यासाठी कोथिंबीर वडी करणार असाल ना तर मात्र यामध्ये तुम्ही लसणाचा वापर नाही केला तरी चालेल। या छोट्याशा वाटण्या व्यतिरिक्त आपल्याला कोथिंबीर वडीसाठी आणखीन काय काय साहित्य लागते ते पाहूया। अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, अर्धा टीस्पून बडीशेप पावडर, 1 टीस्पून तिखट लाल मिरची पावडर, 1 टीस्पून गोडा मसाला, अर्धा टीस्पून ओवा, 2 टेबलस्पून पांढरे तीळ, 2 टेबलस्पून चिंच गुळाचं पाणी, चवीप्रमाणे मीठ आणि आपण तयार केलेली हिरवी पेस्ट। आता निवडून साफ करून स्वच्छ करून कोरडी करून घेतलेली ही कोथिंबीर आपल्याला सुरीच्या सहाय्यानं जेवढी होईल तेवढी शक्य असेल तेवढी बारीक कापून घ्यायची। त्यासाठी हे पहा, कोथिंबीर अशा प्रकारे घ्यायची, तिचा रोल करायचा आहे, ती फोल्ड करायची आणि मग आपल्याला ही सुरीच्या सहाय्यानं बारीक चिरून घ्यायची। आणि आपल्याला निवडलेली सगळी कोथिंबीर एकदाच कट करायला घ्यायची नाहीये, तर त्यातली थोडी थोडी कोथिंबीर घ्यायची आहे आणि 3-4 बॅचमध्ये आपल्याला अशा पद्धतीने ती सुरीच्या सहाय्यानं कट करून घ्यायची आहे। जेवढी आपण कोथिंबीर बारीक चिरू ना तेवढ्या आपल्या वड्या छान येतील, म्हणजे वड्या तुटणार नाहीत, मोडणार नाहीत। हो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट कोथिंबीरीच्या वड्या करताना लक्षात ठेवा, आपण जेव्हा कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतो ना तेव्हा तिच्यातील सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि एखाद्या स्वच्छ कापडाने कोथिंबीर आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे। एवढा वेळ घालवायचा नसेल तर कोथिंबीर आपल्याला रात्रीच एका वेळणीमध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आणि रात्रभर ही वेळणी आपल्याला एखाद्या कापडानं झाकून ठेवायची, म्हणजे सकाळपर्यंत कोथिंबीर पूर्णपणे कोरडी होते आणि उमलून देखील येते। किंवा मग तुम्हाला कोथिंबीर सुरीच्या सहाय्यानं अगदी बारीक करणं शक्य नसेल ना तर हे पहा, एखाद्या मॅन्युअल व्हेजिटेबल कटरच्या सहाय्यानं आपण ही कोथिंबीर बारीक करून घेऊ शकतो। याला थोडा जास्त वेळ लागतो, परंतु कोथिंबीर अगदी बारीक होते। तर कोथिंबीर पूर्णपणे कोरडी न करता आपण तशीच चिरली ना तर मग वड्या करताना आपल्याला पिठाचा जास्त वापर करावा लागेल आणि मग आपण कोथिंबीरीची वडी खातोय असं आपल्याला वाटणार नाही। हे पहा, आपली सगळी कोथिंबीर अगदी बारीक चिरून झालेली आहे। आता आपण यामध्ये आपण तयार केलेली हिरवी पेस्ट घालायची आणि ती व्यवस्थित कोथिंबीरीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। अशा प्रकारे कोथिंबीरीमध्ये हिरवी पेस्ट चोळून व्यवस्थित मिक्स केली ना तर सगळे जिन्नस कोथिंबीरीमध्ये अगदी व्यवस्थित उतरतात आणि कोथिंबीरीला ओलसरपणा सुद्धा येतो। मग आपल्याला या कोथिंबीरीच्या वडीमध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही। हे पहा, आपली पेस्ट कोथिंबीरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाली आहे। आता आपण घेतलेले सगळे कोरडे जिन्नस म्हणजेच मसाले यामध्ये घालायचेत। ओवा मात्र आपल्याला अशा पद्धतीनं हातानं चोळून घालायचा आहे।
अशा प्रकारे ओवा चोळून घातला ना तर कोथिंबीर वडी जास्त चविष्ट तर होतेच, शिवाय पाचकही बनते. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यानं पांढऱ्या तिळांचा वापर देखील सरळ हाताने करायचा आहे. आणि हो, जर तुम्हाला कोथिंबीर वडी गोड, आंबट, तिखट अशी चटपटीत नको असेल, तिखट हवी असेल तर मात्र तुम्ही चिंच गुळाच्या पाण्याचा वापर करायचा नाहीये. आमच्या इथे पुण्यामध्ये मात्र रोजच्या स्वयंपाकामध्ये चिंच गुळ आणि गोडा मसाला यांचा वापर सर्रासपणे केला जातो. आपण हिरव्या पेस्टमध्ये सुद्धा थोड्याशा मिठाचा वापर केलेला आहे. त्या प्रमाणातच आत्ता आपण यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे. आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित कोथिंबीरीमध्ये चोळून मिक्स करून घ्यायचे. जवळजवळ 3-4 मिनटं आपल्याला हे सर्व जिन्नस कोथिंबीरमध्ये चोळून व्यवस्थित मिक्स करत राहायचे. यामुळे या सगळ्या मसाल्यांचा अर्क कोथिंबीरीमध्ये उतरतो. हे पहा, आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि ते या कोथिंबीरीमध्ये व्यवस्थित मिक्स करत करत आपल्याला हे मिश्रण घट्टसर मळून घ्यायचं आहे. बेसन पिठानं आपली वडी खमंग होते तर तांदळाच्या पिठानं आपली वडी कुरकुरीत आणि खुसखुशीत होते. काही जण यामध्ये थोडंसं ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ देखील वापरतात. पाहताय ना तुम्ही, आपण पाण्याच्या एकाही थेंबाचा वापर केलेला नाहीये, तरी सुद्धा आपल्या कोथिंबीरीच्या वडीचं पीठ कसं घट्ट मळून झाले पहा. आपल्याला हे मिश्रण अगदी घट्ट मळून घ्यायचे, अजिबात सैल होता कामा नये. अर्थात आपण पूर्णपणे कोथिंबीर कोरडी करून घेतलेली आणि आपण पाण्याच्या एकाही थेंबाचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे आपले पीठ तर सैल होणारच नाही. मिश्रण व्यवस्थित मळून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तेलाचा वापर केला ना तर आपली वडी आतून खुसखुशीत होते, गच्च होत नाही. आपलं कोथिंबीरीच्या वडीचं मिश्रण अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता एका कढईमध्ये अथवा स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे. आणि हे पहा, ज्यामध्ये आपल्याला कोथिंबीरीची वडी उकडून घ्यायची आहे ना, त्या चाळणीला सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे, हातालाही तेल लावून घ्यायचं आहे. आणि हे पहा, आपण मळून ठेवलेल्या या मिश्रणाचे 2 भाग करायचे आणि दोन्ही भागांचे आपल्याला सिलेंडरसारखे एकसारखे रोल तयार करून घ्यायचे. आपलं मिश्रण सैल झालेलं नाहीये, म्हणून आपल्याला सहजपणे अगदी हातावर व्यवस्थित सिलेंडरसारखे रोल तयार करता येतात. जर मिश्रण थोडं जरी सैल झालं ना तर आपल्याला रोल करायला थोडासा त्रास होतो आणि आपले रोल उकडताना थोडेसे खाली बसतात, सपाट होतात. कोथिंबीरीच्या मिश्रणाचे दोन्ही रोल तयार करून झालेले आहेत. आता तयार केलेले हे रोल आपण तेल लावून घेतलेल्या चाळणीमध्ये ठेवायचे आणि ही चाळणी कढईतल्या गरम पाण्यामधील स्टँडवर ठेवायची. आणि आता या कढईवर आपल्याला झाकण ठेवायचे. झाकणावर एखादी जड वस्तू अथवा अशा प्रकारे खलबत्ता ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम मोठी करायची. पहिली 5 मिनिटं मोठ्या आचेवर दरदरून वाफ आणायची. एकदा का दरदरून वाफ आली की मग आपण गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि पुढची 10 मिनिटं मध्यम आचेवर आपल्याला हे रोल स्टीम करून घ्यायचेत, वाफवून घ्यायचेत. एकूण 12 ते 15 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे आणि रोलला अशा प्रकारे बोट लावून पाहायचं आहे. आपल्या बोटांना मिश्रण अजिबात चिकटत नाहीये. किंवा मग हे पहा, सुरीसुद्धा आतमध्ये घालून पाहायची आहे आणि बाहेर काढायची आहे. सुरीला अजिबात मिश्रण लागत नाहीये. याचा अर्थ आपले रोल अगदी पूर्णपणे शिजलेले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे. कढईतून चाळण म्हणजे रोल बाहेर काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे. जोपर्यंत कोथिंबीरीचे रोल पूर्णपणे थंड होत आहेत तोपर्यंत एका कढईमध्ये आपल्याला वड्या तळण्यासाठी तेल तापण्यासाठी ठेवायचे. हे पहा, आपले रोल पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता सुरीच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं अर्धा इंचाचे किंवा 1 सेंटीमीटरचे काप करून घ्यायचे. आणि हो, रोल कट करण्या अगोदर म्हणजे वड्या पाडण्या अगोदर सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचे, म्हणजे रोल सुरीला चिकटणार नाही आणि आपल्या वड्या तुटणार नाहीत. आणि रोलवर आपल्याला सुरी दाबायची नाहीये, तर मागे पुढे करून आपल्याला रोल कट करून घ्यायचा आहे. पाहताय ना तुम्ही, आपण कोथिंबीर अगदी बारीक चिरल्यामुळे आणि मोठे देठ न घेतल्यामुळे आपल्या वड्या अजिबात तुटत नाहीयेत. अशा प्रकारे दोन्ही रोल कट करत आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. किंवा मग तुम्हाला आत्ता एकाच रोलच्या वड्या करायच्या असतील आणि दुसऱ्या रोलच्या नंतर करायच्या असतील तर दुसरा रोल प्लास्टिकच्या पेपरमध्ये, फॉईल पेपरमध्ये गुंडाळून किंवा हवा बंद डब्यामध्ये ठेवून तो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. आणि मग जेव्हा केव्हा आपल्याला 2-3 दिवसांनी वड्या तळायच्या असतील तेव्हा त्या तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, आपले दोन्ही रोल कट करून झालेले आहेत. आता आपण तेल गरम झाले का ते चेक करूया. त्यासाठी वडीचा एखादा तुटलेला तुकडा तेलामध्ये घालायचा आहे. ते पहा, तो पटकन वर येतो, याचा अर्थ आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे. लगेचच एक वडी आपण या तेलामध्ये हळुवारपणे सोडूया. कढईमध्ये बसतील इतक्याच वड्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्यात, खूप दाटी करायची नाहीये, म्हणजे आपल्याला वड्या सहज हलवता यायला हव्यात आणि उलटही करता यायला हव्यात. आपलं तेल अगदी कडकडीत तापलेलं आहे, त्यामुळे वड्या तेलात सोडल्या आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि वड्या तेलामध्ये सोडल्या लगेचच त्यांना झारा किंवा चमचा लावायचा नाही. मध्यम आचेवर अगदी मिनिटभरातच वड्यावर तरंगायला सुरुवात होते. मग आपल्याला वड्या झाऱ्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं उलटपालट करून घ्यायच्यात आणि उलटपालट केल्यानंतर पुन्हा मिनिटभर तशाच ठेवायच्यात.
1 मिनिटानंतर तेलावरचे बुडबुडे कमी झालेत आणि वड्यांचा रंग देखील बदललेला आहे. पहा बरं किती खमंग खरपूस तळल्या गेल्यात आपल्या वड्या. आता आपल्याला या वड्या एका डीप झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्यात आणि मग तेल निथळण्यासाठी टिश्यू पेपरवर अथवा चाळणीमध्ये काढून घ्यायच्यात. अगदी 3-4 मिनिटांमध्येच आपल्या वड्यांचा एक घाणा तळून होतो. अर्थात तुम्ही वड्या किती पातळ किंवा किती जाड कापल्या आहेत त्याच्यावर वेळ कमी जास्त होऊ शकतो. आपल्या सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत. आता आपण त्या एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहताय ना तुम्ही आपल्या वड्या किती खमंग आणि खरपूस तळल्या गेल्या आहेत ते. एक वडी मी तुम्हाला वाजवून दाखवतो आणि तोडूनही दाखवतो. आवाज तर ऐका. ऐकलात ना आवाज? आणि आतून पहा किती जाळीदार झाल्यात त्या. बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत. आता एक वडी मी तुम्हाला खाऊनही दाखवतो. आवाज तर ऐका. झाल्यात ना कुरकुरीत. म्हणजे या वड्या फ्रीज बाहेर सुद्धा अगदी 3-4 दिवस सहज टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत कोथिंबीर वडी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.